तर हास जराशी नावाचं जे गाणं आहे ते खरं मुळात गाणं नव्हतंच त्या ठिकाणी. तो मॉन्टाज होता ज्यामध्ये भारतीताई जी आई आहे आणि तिच्या ज्या दोन मुली आहेत त्यांचं काय चाललंय, ज्या समस्येतून आई जाते आणि त्या आईची समस्या या दोघींनी आपली करून घेतलेली आहे, परंतु तरी जगणं जे आहे ते सुविहितपणे चाललं पाहिजे. आयुष्याच्या एका अशा टप्प्यावर आई आलेली आहे की जिथून आता माघारी फिरणं शक्य नाही वगैरे वगैरे. ना मला भारतीताईचा एक एक क्लोजअप आहे त्याच्यामध्ये. तो क्लोजअप आहे ना, तो क्लोजअप मला खूप इन्स्पायरिंग वाटत होता. मला खूप त्याच्यातनं प्रेरणा मिळत होती. आणि जे गाणं लिहिलं ते गाणं काय ते तुम्हाला वाचून दाखवतो. सुख ही दुखरी बाजू दुःखाची, दुःख खरे तर खरे असो, ये ना स्वतःला मिठीत घेऊ, घरदाराला या पंख फुटो. प्रत्येक माणूस हा सुखाच्याच मागे धावतो. दुःख हे अंतिम सत्य आहे माहीत असताना सुद्धा. त्यामुळे सुख ही दुखरी बाजू आहे दुःखाचीच, अशी एक कल्पना मनात आली. तर सुख ही दुखरी बाजू दुःखाची, दुःख खरे तर खरे असो, दुःख चुकणार नाहीये तर मग खरं आहे ना हे दुःख, तर राहू देते तसंच्या तसं. हे ना स्वतःला मिठीत घेऊ. जर तुला कोणीही मिठीत घ्यायला नसेल, तुला कोणीही आधार द्यायला नसेल, तर आपण स्वतःचा आधार व्हायचं. ही त्यामागची भूमिका होती. ये ना स्वतःला मिठीत घेऊ, घरदाराला या पंख फुटो. या घरावर जी समस्या आली, या घरातनं आत्ता या घराला उभारी मिळाली पाहिजे. त्या घराला माघारी तू चलना, तुला वयाचे भान नको, पानगळीला येताना पुन्हा फुलांचे वाण नको. आता आयुष्याच्या उत्तरार्धात आल्यानंतर आता पुन्हा वेगळी स्वप्न पाहायला नको. आता हे जे वार्धक्य आहे, ही जी आत्ताची परिस्थिती आहे, ही आता स्वीकारली पाहिजे. पुन्हा फुलांचं वाण घेऊन पुन्हा त्या तारुण्याकडे न जाता शांतपणे पुढे मार्गक्रमण केलं पाहिजे. मन तुटता बोल जराशी, गाऊ नको गाऱ्हाणी. आपण बऱ्याच वेळेला या समाज माध्यमांवरून आपल्याला किती दुःख होतंय, आपलं बापरे किती काय बरं चाललेलं नाहीये आणि आपण त्यातनं ते काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो, लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. मग लोकसुद्धा त्याच्यावर अरे हो होईल सगळं नीट, एवढं दुःख करू नकोस वगैरे वगैरे. आणि त्या सांत्वनाचा खरं काहीच उपयोग नसतो. आपण ती गाऱ्हाणी मांडल्यानंतर त्याचा तमाशाच होतो. तर त्यामधून मन तुटता बोल स्वतःशी, गाऊ नको गाऱ्हाणी, थांबू नको एका जागी, हो वारा अन गातू गाणी. निसर्ग आपल्याला खूप देतो, तर त्या निसर्गावर स्वार होऊन वारा अन गातू गाणी, दिस बुडता हास जराशी, आता चुकेना हे उडणे, चिमण्यांच्या पंखा कळते या दाण्यांचे मागे उडणे. यामागे हा थॉट होता की दिवस बुडताना तो थांबत नाही, तो बुडणारच आहे. ज्याप्रमाणे सकाळ होते त्याप्रमाणे संध्याकाळ होऊन संध्याकाळची रात्र होणार आहे आणि दिवस संपणार आहे. कारण रात्र सुरू होण्यासाठी दिवसाला संपावंच लागतं. आणि दिवस संपतानाच पाखरं आपल्या घरट्यांकडे परततात, ते बाहेर थांबत नाहीत. तर आईसुद्धा कुठेतरी जाते आणि ती जात असताना तिला उद्देशून हे म्हणणे की आता दिवस बुडत असताना हास जराशी, आता चुके ना हे उडणे, चिमण्यांच्या पंखा कळते या दाण्यांचे मागे उडणे. काही दाणी जी असतात ती मागे सोडून दिवस संपल्यानंतर चिमण्यांना उडून जावं लागतं. तर ही जी मागे उरलेली दाणी आहेत ही कोण आहेत, ही चिमणी कोण आहे आणि ती कुठे जाते हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर समजेल. खूप छान झालंय गाणं, वेगळं झालंय. ते आनंदाकडे उभारीकडे घेऊन जाणारं गाणं झालंय. प्रसंग मात्र तसा नाही आहे. चित्रपट पाहताना तुमच्या लक्षात येईल. आणि गंमत एक अशी की काय बरं मला सांगा, हां, जाणाऱ्या माणसाला अडवण्यासाठी हाक द्यावी लागते आणि हाक देण्यासाठी सुद्धा शब्दच लागतात. त्यामुळे शब्द महत्त्वाचे असतात.